कोरटकर प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या गाडीचा आता फोटो समोर आलाय। याच गाडीतून कोरटकर पळून गेल्याची माहिती समोर येते आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। कोरटकर प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या गाडीचा फोटो समोर आलाय। पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती हा फोटो तुम्ही बघू शकता। याच गाडीतून प्रशांत कोरटकर पळून गेल्याची माहिती आहे। कोरटकर प्रकरणी पोलिसांनी जप्त केलेली ही गाडी पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकताय। याच गाडीतून कोरटकर पळून गेल्याची माहिती समोर येते। पहिल्या दिवशी पोलिसांनी जी 7 दिवसाची पीसी मागितली होती त्यावेळी माननीय कोर्टाने 3 दिवसांची पीसी दिलेली होती। पण खरंच पोलिसांचं कौतुकास्पद काम आहे की त्यांनी 3 दिवसात ही बरीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यातून बरीच प्रोग्रेस दिसून आली। ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी पीसी ही पोलीस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे। शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊंच्या विषयी विष ओकणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीने तपास चाललाय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने, कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की खूप वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्या बद्दल वेगवेगळी विधानं केली होती, पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती, त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले नव्हते। पण ह्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेला आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून एक समाधान वाटतं।